So, बाल मित्रांनो, welcome back to our family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. We have finished with Wheatstone's network. आजच्या लेक्चरला आपल्याला पाहायचंय व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज. व्हीटस्टोन काकांनी नेटवर्क आणलं. कॉम्प्लिकेटेड सर्किटला सॉल्व्ह करण्यासाठी देर इज व्हीटस्टोन्स नेटवर्क बॅलन्सिंग कंडिशन वापरायची आणि सर्किटला सिंपल करायचं. व्हीटस्टोनचा मीटर ब्रिज कशासाठी आहे? टू फाइंड दी अननोन रेजिस्टन्स. व्हीटस्टोन काकांनी ह्या अशा पद्धतीचा एक रेक्टँग्युलर लाईक लाईक एक्सपेरिमेंटल सेटअप तयार केला, ज्याच्यामध्ये ॲज यू कॅन सी की देर आर 3 मेटल स्ट्रिप्स ए, बी अँड सी. या 3 मेटल स्ट्रिप्स आहेत बेटा. ठीक आहे. आता ह्या मेटल स्ट्रिप्स अशा पद्धतीने तुम्हाला दिसत आहेत. 2 एल शेप्ड आहेत आणि एक छोटीशी रेक्टँग्युलर स्ट्रिप आहे. ठीक आहे. काय केलं? ह्या ज्या 2 स्ट्रिप्स आहेत ए आणि सी, यामध्ये अननोन रेजिस्टन्स एक्स प्लेस केला. एक्स इज दी अननोन रेजिस्टन्स. एक असा रेजिस्टन्स आहे जो माहित नाहीये, जो इथं जॉईन करा, जो तुम्हाला पाहिजे. बर, मग आता इथं व्हेरिएबल रेजिस्टन्स आर इज द नोन रेजिस्टन्स इन द राईट गॅप. 2 गॅप आहेत ना बेटा, एक लेफ्ट आणि एक राईट. अननोन रेजिस्टन्स कोणत्या गॅपमध्ये बेटा? लेफ्ट गॅपमध्ये. अननोन रेजिस्टन्स इन लेफ्ट गॅप. सर, व्हॉट अबाउट आर? आर इज known resistance. R is known resistance in which gap बेटा? राईट गॅप. चला, ह्या झाल्या 2 बेसिक गोष्टी. आता क्वेश्चन सगळ्यात मोठा हा होता की हा एक्स हा अननोन रेजिस्टन्स, एखादा रेजिस्टन्सचा बॉक्स इथं जोडला तर तो किती आहे हे कसं कळून घ्यायचं. त्यासाठी एक नोन एकदा इथं जोडला. नंतर काय केलं बेटा? ह्या 2 स्ट्रिप्स ज्या आहेत ए आणि बी, यांच्या खाली टोकाला ए बी ही एक वायर जोडली. ऑब्विसली मेटॅलिक वायर जोडली, की जिने कंडक्ट लाईक इट हॅज टू बी कंडक्ट. व्हेरी सिंपल थिंग. सो ती वायर कंडक्ट केली, कनेक्ट केली एबी. तिची लेंथ 1 मीटर आहे बेटा, विच इज ऑलवेज फिक्स्ड. विच इज ऑलवेज फिक्स्ड म्हणजेच किती? 100 सेंटीमीटर. मग काय केलं? त्या स्ट्रिप सी ला जॉकी गॅल्व्हॅनोमीटर जोडले. गॅल्व्हॅनोमीटर, त्याचा जो पुढचा पॉइंटर आहे ना, त्याला बोलतात जॉकी. गॅल्व्हॅनोमीटरचं काम काय असतं? करंट दाखवणं. जर समजा करंट असेल तर ते काय होईल? टिचिक टिचिक डिफ्लेक्ट डिफ्लेक्ट होईल. येस, डिटेक्ट झाल्याच्या नंतर. तोपर्यंत तो काही डिफ्लेक्शन दाखवणार नाही. मग आता काय करायचं आपल्याला? ही जी वायर एबी आहे, ह्या वायर एबीला ॲज यू कॅन सी इथं बॅटरी आहे. आय विल राइट एप्सिलॉन. हिअर इज अ की अँड देअर इज रिओस्टॅट. सो बेटा, प्लग की आपण प्रेस केली की करंट विल फ्लो फ्रॉम प्लस टू मायनस, फ्रॉम दिस वायर. ओके. सो फ्रॉम दिस एंटायर सर्किट देअर विल बी करंट फ्लोईंग. मग बेटा काय करायचं आता? बघ, लक्ष दे. अख्ख्या सर्किट मध्ये करंट असणार आहे वेन द प्लग की इज प्रेस्ड. तर बेटा, हा जो गॅल्व्हॅनोमीटर आहे आणि ही ही जी लेंथ ऑफ द वायर ए बी आहे, यू आर सीइंग मी 2 सेक्शन्स केले, एल एक्स आणि एल आर. तर त्या अख्ख्या वायर वरती कुठेतरी एक पॉइंट असा असणार आहे की जिथे, ज्याला नल पॉइंट बोलू शकतो आपण. सर, व्हॉट अबाउट नल पॉइंट? आपण जेव्हा ब्रिज पाहिलं होतं बघ, ए बी सी डी, वरचा पॉईंट बी, खालचा पॉईंट डी. बी आणि डी मध्ये गॅल्व्हॅनोमीटर जोडलं होतं आणि ते वेअर इक्विपोटेन्शियल, वरचा आणि खालचा. त्यातनं करंटच चालला नव्हता गॅल्व्हॅनोमीटर मध्ये. ब्रिज वॉज बॅलन्स्ड, दॅट नेटवर्क वॉज बॅलन्स्ड. सेम सिच्युएशन ही आहे. हा ब्रिज बॅलन्स कधी होईल? व्हेन दिस जॉकी विल गेट अ पॉइंट, स्पेशली नल पॉइंट. ठीक आहे ना? सो at this point, what will happen? Potential from C and potential from that point will be same. त्या पॉइंटला डी म्हणू आपण. चला, पॉइंट डी. डी काय बेटा? नल पॉइंट. डी काय? नल पॉइंट. नल पॉइंट म्हणजे काय? तिथं पोटेन्शियल सी आणि डी चं विल बिकम सेम. आणि नल पॉइंट where galvanometer shows no deflection.
बेटा इथं डिफ्लेक्शन दाखवायचं बंद करेल तो. म्हणजेच काय, देर इज नो करंट इन द गॅल्व्हनोमीटर. गेटिंग, विच मीन्स I G 0. देर इज नो करंट इन द गॅल्व्हनोमीटर. आणि मग आता अशा केसमध्ये वी कॅन से ब्रिज इज बॅलन्स्ड. गेटिंग, सो आता काय म्हणणार आपण, ब्रिज बॅलन्स्ड. ठीक आहे ना. देअर फोर ब्रिज इज बॅलन्स्ड. काय म्हणू शकतो आपण, ब्रिज गेट्स बॅलन्स्ड नाव. एकदा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी हे सगळं पुसतो. झालं बेटा. नाव वी आर सेइंग दॅट ब्रिज इज बॅलन्स्ड, नल पॉइंट हॅज बीन ऑब्टेन. मग आता बॅलन्सिंग कंडिशन आपण काल पाहिलं होतं ना, टॉप अपॉन बॉटम इज टॉप अपॉन बॉटम. सो हा जो पॉइंट आहे ऑन द वायर ए बी विच इज ॲट डी फ्रॉम द लेफ्ट एंड, नेहमी सम कुठले असो तिची लेंथ घ्यायची, ती ऑलवेज घ्यायची फ्रॉम लेफ्ट एंड. तर बेटा एवढी जी वायर आहे बरं का, लेंथ ऑफ द वायर मी त्याला बोललो यल एक्स, कारण की ती एक्सच्या साईडला आहे ना. उरेल यल आर, कारण ती आरच्या साईडला आहे. तर वायरचा एवढा तुकडा, ह्या तुकड्यामध्ये किती रेजिस्टन्स असेल तो, इथे बघ ना, ह्या तुकड्यामध्ये किती रेजिस्टन्स असेल तो. सो बॅलन्स, ब्रिज बॅलन्स झाला म्हणजे बघ ना, टॉप अपॉन बॉटम म्हणजे एक्स अपॉन यल एक्स नाही राहायचं, यल तर लेंथ आहे. रेजिस्टन्स काय लिहावं लागेल बेटा, रेजिस्टन्स आर कोणत्या सेक्शन मध्ये, ए पासून डी पर्यंत, इज इक्वल टू आर अपॉन रेजिस्टन्स वायरच्या कोणत्या पार्ट मध्ये बेटा, डी टू बी, डी बी एवढ्या पार्ट मध्ये. गेटिंग. माझा आपल्याला फॉर्म्युला फ्रॉम क्लास 11 माहिती आहे, रेजिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेजिस्टन्स. कन्सेप्ट रेजिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेजिस्टन्स रो. बेटा इट इज आर इंटू ए अपॉन एल. ओके, डू नॉट फॉरगेट दिस फॉर्म्युला. जिथून मला आर भेटेल रो एल अपॉन ए. काय भेटेल, आर रेजिस्टन्स रो एल अपॉन ए. आपली जी वायर एबी आहे इट इज ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन, तर सो एरिया काही बदलणार नाहीये तिचा. लेंथ इज ऑल्सो फिक्स्ड, राईट. ही एल एक्स, ही एल आर आफ्टर गेटिंग नल पॉइंट. तर बेटा आय कॅन राईट एक्स अपॉन रेजिस्टन्सला. बघ बेटा, दिस इम्प्लाइज आरचा फॉर्म्युला काय होईल, रो एल अपॉन ए, बरोबर का नाही, रो एल अपॉन ए. सो आर ला काय लिहू, रो इंटू यल. यल काय बेटा, लेंथ ऑफ द वायर एडी अपॉन ए इज इक्वल टू आर अपॉन, आर ला लिहा रो एल अपॉन ए, रो यल लेंथ ऑफ द वायर डीबी अपॉन ए. इज द क्रॉस सेक्शन ऑफ द वायर, सेम आहे, डिश कॅम कट. स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द वायर, एकाच तर मटेरियलची वायर आहे, फक्त त्या वायरचे तुम्ही दोन पार्ट घेतले, रो आणि ए कॅन्सल आउट झाले. उरलं काय रे बेटा, एक्स अपॉन लेंथ ऑफ द वायर एडी ला आपण एल एक्स बोललोय. काय बोललो बेटा, एल एक्स, आर अपॉन लेंथ ऑफ द वायर डीबी ला आपण एल आर बोललो. येस येस हो ना बेटा, येस. सो this way we will get value of x as r into lx upon lr. ठीक आहे, भागिलेचा गुणिले झाला. आपल्याला माहिती आहे की लेंथ ऑफ द वायर ए बी इज फिक्स्ड, किती, 100 सेंटीमीटर. सो मोजण्यासाठी तिथे एक मीटर स्केल बसवलेली असते, एका मीटरची 100 सेंटीमीटरची स्केल असते. त्यावरून आपल्याला कळतं की हे समजा 20 असेल तर हे 80, हे 10 असेल तर हे 90. गेटिंग ना बेटा. अच्छा, वेन गॅल्व्हनोमीटर इज मोर सेन्सिटिव्ह, सर्किट मोस्ट सेन्सिटिव्ह कधी असेल, ऍट द मिडल. ठीक आहे. सो एल एक्स अपॉन एल आर. मग आता मी एक काम करू, ह्याच फॉर्म्युल्याला असं लिहू, दॅट इज अननोन रेजिस्टन्स बेटा एक्स इज इक्वल टू आर आणि ब्रॅकेट मध्ये एल एक्स अपॉन हा जो एल आर आहे, याला मी लिहू का 100 मायनस एल एक्स. डोंट वरी, आय विल एक्सप्लेन. मला सांग बेटा, लेंथ ऑफ द वायर ए बी जर का 1 मीटर आहे, एकदा हा स्क्रीनशॉट घेतोस का, घ्या. मी थास लिहू 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर, दॅट इज
LX अधिक LR इज 100 सेंटीमीटर. बेटा हे खूप वापरायचं आपल्याला. याचा याचा उपयोग आहे बघ. म्हणून मी LR ला लिहिलं 100 मायनस LX. ओके, इन टर्म्स ऑफ सेंटीमीटर. एव्हरी सम इज इन टर्म्स ऑफ सेंटीमीटर. एकदा स्क्रीनशॉट घ्या. तुम्हाला लक्ष दे. फर्स्ट क्वेश्चन वी आर हॅव्हिंग फ्रॉम AIPMT 1999. Long ago. This question was asked. Where in a meter bridge, balancing length from left end. हे बघ, बॅलन्सिंग लेंथ ही कायम लेफ्ट एंड पासून असते. नोटबुकच्या टॉपला एक वाक्य लिही. दिलेलं नसेल तर लेफ्ट पासूनच कन्सिडर करायचं. ठीक आहे ना? इज ऑलवेज फ्रॉम लेफ्ट. Balancing length from left end when the standard resistance of 1 ohm is in the right gap is found to be 20 सेंटीमीटर. पटकन एक डायग्राम काढायची टाइमपास. चेक 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 चेक. आणि बेटा बॅलन्सिंग लेंथ आता लक्ष दे. हे लेफ्ट आणि हा राईट. बॅलन्सिंग लेंथ फ्रॉम लेफ्ट एंड when the standard resistance of 1 ohm is the right gap. म्हणजे राईट गॅप मध्ये किती आहे बच्चा? 1 ओहम रेजिस्टन्स. फाउंड टू बी 20. लेफ्ट पासनं बॅलन्सिंग लेंथ किती आहे बच्चा? 20 सेंटीमीटर. म्हणजे उरली किती रे बेटा? 80 सेंटीमीटर. आहे की नल पॉईंट इथं आहे. ही 20 तर उरली किती? 80. व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स किती सोपं आहे बेटा? एक्स. अरे सॉर नो. टॉप अपॉन बॉटम means x upon 20 equal to top upon bottom 1 upon 80. 20 चोक 80. So x will be 1/4 म्हणजे 0.25 चतकोर ना बेटा. डन. चलो, we have second question from AIPMT 2003. In Wheatstone's bridge, all the four arms have equal resistance R. आता व्हीटस्टोनचा ब्रिज किंवा व्हीटस्टोनचं नेटवर्क कसं आहे म्हणा बरं का. ऑल द फोर आर्म्स हॅव इक्वल रेजिस्टन्स आर. सगळीकडे चौघांमध्ये आर आहे. बेटा इफ रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर आर्म इज ऑल्सो आर. गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे ह्या इन दिस वे. त्याला जर का हे आपण असं लावलं आणि मध्ये गॅल्व्हॅनोमीटर जोडला, ठीक आहे, तर हे गॅल्व्हॅनोमीटरचा सुद्धा रेजिस्टन्स आर आहे. हे पण आर 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 असे आहेत आणि हा पण आर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. The equivalent resistance of the combination is. प्रश्न कळला बेटा? पुन्हा एकदा सांगतो. जो तुमचा मीटर ब्रिज आहे बरं का, त्याला आपण मगाशी नाही का लिहिलं होतं, हे बघ लक्ष दे. तुमचा जो मीटर ब्रिज आहे ना, हा असा आपण नाही का शॉर्टकट मध्ये काढला होता. ही वायर एबी, इथं बॅलन्सिंग पॉईंट सापडतो. येस ऑर नो बेटा? हा एक रेजिस्टन्स हा. सो हा एक्स आणि हा आर. इथं एल एक्स होती ना बेटा, आहे की नाही? आणि हा ही लेंथ एल आर. हे आपण मगाशी केलं. तर ह्याच इक्वॅलंट हे बेटा. गेटिंग? हा तुमचा एक्स, ही एल एक्स, हा आर, हा एल आर. लेंथ ऑफ द पर्टिक्युलर वायर. ठीक आहे ना? मी लेंथ बोलतो, ऍक्च्युअली रेजिस्टन्स आहे. डू अंडरस्टँड? एवढ्या वायरचा रेजिस्टन्स, एवढ्या वायरचा रेजिस्टन्स. ट्राय टू अंडरस्टँड. ही लेंथ एल एक्स आहे, बट वी आर इंटरेस्टेड इन द रेजिस्टन्स ऑफ दिस वायर. गेटिंग? फक्त लेंथच्या टर्म्स मध्ये एक्सप्रेशन आपण काढतोय. सो हे एकच आहे बेटा. आता बेसिकली ब्रिज इज बॅलन्स्ड. सो इथं मध्ये कितीही रेजिस्टन्स असला तर इथं करंट जाणारच नाही ना, बिकॉज दिस ब्रिज इज बॅलन्स. ट्राय टू अंडरस्टँड दिस. ब्रिज इज बॅलन्स्ड. बघ ना, आर अपॉन आर इज आर अपॉन आर. ब्रिज बॅलन्स आहे, तो इथं मध्ये या ब्रँच मध्ये करंट जायचा काही संबंधच नाहीये. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? मग मला सांग, जर का ह्या ब्रँच मध्ये करंट जाणार नाही, मग इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कसा येईल? हे बघ ना, हे जे सर्किट आहे याला मी असं लिहू का? एक हा पॉईंट, एक हा पॉईंट, ह्या दोघांच्या मध्ये बरं का, मध्ये करंट डिवाइड होणारच नाही. सो तर एक सलग आहे ना हे दोघं, हा आणि त्याच्या पुढे हा, आणि खाली हे दोघंही एक सलग, कारण की करंट डिवाइड होणारच नाहीये. क्लिअर आहे बेटा? गेटिंग? अच्छा, मग आता हे बघ ना, हा आर, हा आर, हा आर, हा आर. बेटा ह्या दोघांचं उत्तर काय झालं? आर अधिक आर, 2R. अच्छा, ह्या दोघांचं उत्तर काय झालं बेटा? आर अधिक आर, 2R. गेटिंग? आता वरती 2R, खाली 2R इन पॅरल, आहे का नाही? सेम ऍज लाईक कॅपॅसिटर्स इन द सिरीज. आलं का लक्षात? तर बेटा 2R आणि 2R पॅरल मध्ये आहे, तर जो रेजिस्टन्स आहे तो लिहा 2R, आणि किती जण आहेत ते लिहा 2. 2 ला 2 गेला, आन्सर आर.
कळतं ना बेटा शॉर्टकट. किंवा मल्टिप्लिकेशन आपण ऍडिशन कर. मी शिकवलं ना मल्टिप्लिकेशन अपॉन ऍडिशन एकच आहे ना. हे बघ 2r मल्टिप्लिकेशन 2r इंटू 2r अपॉन ऍडिशन 2r प्लस 2r काय झालं बेदुने 4 r स्क्वेअर भागिले 2 आणि 2 किती झाले बाळा 4r 4 ला 4 गेला r गेला स्क्वेअर मधला एक जण गेला r इज द आन्सर. घ्या स्क्रीनशॉट. We have next third question from NEET 2020. Recently asked question. A resistance wire connected in the left gap of the meter bridge balances 10 ohm resistance in the right gap. हे जे वाक्य आहे ना इथपर्यंत बेटा मीटर ब्रिज पटकन एक टाइमपास आपण डायग्राम काढू. ओके आता काय म्हणतात मला लेफ्ट गॅप ऑफ बॅलन्सेस 10 ओम रेजिस्टन्स इन द राईट गॅप म्हणजे हा जो राईट गॅप आहे इथे 10 ओम रेजिस्टन्स आहे. बरं आता रेजिस्टन्स वायरचा मला माहित नाही मी याला काय म्हणतो आर किंवा एक्स तुम्हाला जे बोलायचं ते बोला. एक्स बोलूया चला लेफ्ट गॅपला एक्स वी डोंट नो एक्स ठीक आहे. अच्छा ऍट अ पॉइंट विच डिवाइड्स ब्रिज वायर इन द रेशो 3:2. सो ऑब्विसली कुठेतरी बॅलन्सिंग होणारच आहे नाही का. आणि इट डिवाइड्स इन द वायर 3:2. किती रेशो मध्ये बेटा 3:2. इफ द लेंथ ऑफ द रेजिस्टन्स ऑफ द लेंथ ऑफ रेजिस्टन्स वायर इज 1.5 मीटर. बेटा जी रेजिस्टन्स वायर आहे ही रेजिस्टन्स वायर ही 1.5 मीटर आहे. किती मीटर 1.5 मीटर. युजली 1 मीटर असते. आता यांनी 1.5 दिली नो इश्यू. तर लेंथ ऑफ 1 ओहम ऑफ रेजिस्टन्स वायर किती. एकदा आपण जो अननोन आहे तो तर काढू म्हणजे आपल्या 1.5 मीटर वायरचा रेजिस्टन्स तर काढू. कसा काढणार रे बेटा बघ ना x/3 इक्वल टू 10/2 आहे की नाही इझी. 2×5 = 10. एक्स किती होईल बेटा 3×5 = 15. 15 ओहम हा कोणाचा झाला 1.5 मीटर वायरचा. आलं का लक्षात. एक्स इज इक्वल टू 15 ओहम फॉर किती बेटा 1.5 मीटर वायर. ऍग्री. ते काय म्हणतात लेंथ ऑफ 1 ओहम ऑफ रेजिस्टन्स वायर इज. आलं लक्षात. 15 ओहम साठी 1.5 मीटर वायर ठीक आहे ना. हे 1.5 मीटर वायर मध्ये लाईक जो रेजिस्टन्स किती 15 ओहम. ओके वी आर इंटरेस्टेड फॉर लेंथ ऑफ 1 ओहम रेजिस्टन्स ऑफ द वायर. ठीक आहे ना. एकाच ओहम साठी हाऊ मच विल बी लेंथ. आय रिपीट 15 ओहम फॉर 1.5 मीटर. तर 1 ओहम साठी हाऊ मच मीटर्स. अरे आर यू अंडरस्टँडिंग क्वेश्चन मार्क असं करतो मी हाऊ मच मीटर. अरे सोपं आहे की नाही 15 ओहम 1.5 तर एकासाठी किती काय करावं लागेल बेटा मला. आपण गेला एक्स अननोन व्हेरिएबल पकडतो दिस आणि मग 15 ने याला भाग दे ना 1.5 ला. सो 1.5 अपॉन 15 करशील तर काय होईल बेटा 0.0 केलं. आता किती झालं 1 सो 0 1. अच्छा हे पण मीटर मध्येच आहे नो इश्यू. सो 0.1 इंटू 10 ची पॉवर -1 दिलं यांनी म्हणजे बघ ना 0.1 1.5 ला आपण 15 ने भाग देतोय. एक काम करू आपण 0. झाले 15 1 म्हणजे 10 ची पॉवर -1. फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट ओनली. हा दिस इज नॉट करेक्ट दिस वन इज करेक्ट ओनली. ठीक है ना. चलो व्हाट इज क्वेश्चन सेइंग बेटा 3 रेजिस्टेंसेस. ओके 3 रेजिस्टेंसेस PQR each of 2 ohm and unknown resistance S form 4 arms of Wheatstone's bridge circuit. Wheatstoneचं ब्रिज किंवा नेटवर्क तयार करतात कोण PQR आणि एक जर S आहे. सो somehow can I say सर्किट किंवा Wheatstone's नेटवर्क तयार करतायत कोण PQR आहे बघ P. अच्छा क्यू कुठे लिहायचा असं लिहिलं तर चालतं PQ चला याला R आणि हा S. आता PQR इच ऑफ 2 हे प्रत्येक जण 2 ओहम आहे बेटा 2 ओहम 2 ओहम PQR हे बघे 2 ओहम 3 जण
आता काय म्हणतात, वेन रेजिस्टन्स ऑफ 6 ओहम इज कनेक्टेड इन पॅरल टू यस, ह्या यस सोबत एक पॅरल जोडला बेटा, किती 6, ह्या यस सोबत काय जोडला 6 ओहम रेजिस्टन्स पॅरल मध्ये जोडला, ब्रिज गेट्स बॅलन्स्ड. आता ब्रिज बॅलन्स झाला. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ यस? व्हेरी इझी क्वेश्चन. ऍज द ब्रिज इज बॅलन्स्ड, हे एकदा पॅरल काढूया आपण. तर बेटा आर पॅरल असं म्हणतो मी, मल्टिप्लिकेशन अपॉन ऍडिशन आहे की नाही, 6s अपॉन 6+s, हे झालं पॅरलचं. चला आता बॅलन्सिंग कंडिशन लावा. काय बेटा बॅलन्सिंग, धिस अपॉन म्हणजे पी अपॉन क्यू इज इक्वल टू आर अपॉन आर पॅरल. हे पॅरल आहे ना कॉम्बिनेशन. चला पी इज 2, क्यू इज 2, आर इज ऑल्सो 2 आणि आर इन द पॅरल. हे पॅरलचं उत्तर किती आलं बेटा 6s अपॉन 6+s. सोडवा, टुचुक टुचुक 2 ला 2 गेला, हे 1/1 1 येईल. ही टर्म उचलून अलीकडे घ्या, 6s अपॉन 6+s इज इक्वल टू, इथं राहिला फक्त 2, सोडवा याला. सो कॅन आय से बेटा 6s इज इक्वल टू 2 गुणिले 6 12 अधिक 2 गुणिले s 2s. आता हा 6s तो 2s अलीकडे घ्या, उरल 12, 6 मधून 2 गेले 4s 12, यस आला 3 ओहम. गेटिंग ना बेटा? टेक द स्क्रीनशॉट. बेटा वी हॅव क्वेश्चन फ्रॉम AIPMT 2014. हे बघ, हे एक सर्किट डायग्राम त्यांनी दिली आपल्याला. ऍक्च्युअल मध्ये ब्रिज आहे बघ. द रेजिस्टन्स इन द 2 आर्म्स ऑफ मीटर ब्रिज लेफ्ट आणि राईट आर 5 अँड आर रिस्पेक्टिव्हली. ओके, वेन रेजिस्टन्स आर इज शंटेड. आता ही दुसरी कंडिशन, समजा 5 आणि आर असताना गॅल्व्हनोमीटर जोडलाय, नल पॉईंट भेटलाय. सो बॅलन्सिंग लेंथ बघ ना, फ्रॉम लेफ्ट L1, मग उरली किती 100 - L1. ही फर्स्ट कंडिशन आहे. येस ऑर नो बेटा? नंतर काय म्हणतात, वेन रेजिस्टन्स आर इज शंटेड विथ इक्वल रेजिस्टन्स. हा जो आर आहे याला शंट केलं. फिजिक्स मध्ये शंट चा अर्थ स्मॉल रेजिस्टन्स इन पॅरल. ओके बेटा, शंटचा अर्थ फिजिक्स मध्ये काय असतो, स्मॉल रेजिस्टन्स इन पॅरल. हे नेहमी लक्षात ठेवा, नोटबुकच्या टॉपला पण लिहून ठेव, लक्षात ठेव. शंटेड विथ इक्वल रेजिस्टन्स, न्यू बॅलन्स पॉईंट विल बी ऍट 1.6 L1. सो एक नवीन कंडिशन येईल जेव्हा 1.6 L1 ला तो जातोय. सो मला 2 कंडिशन घेऊन सोडवावं लागेल आणि व्हॅल्यू ऑफ आर काढावं लागेल. सो इनिशियली त्या डायग्राम साठी मी म्हणतो बच्चा, इनिशियली चला टॉप अपॉन बॉटम इज टॉप अपॉन बॉटम, 5 अपॉन L1 इज R upon 100 - L1. Getting? ओके सर. हे झालं फर्स्ट इक्वेशन. सोडवा याला, सिम्प्लिफाय करू बेटा. मल्टिप्लाय कर ना, ही साइड इकडं 5 गुणिले 100 किती झालं बाळा 500. 5 गुणिले -L1 -5 L1 इज इक्वल टू R इंटू L1 विल बी R L1. गेटिंग? अच्छा, अजून काय सिम्प्लिफाय होईल बाळा? हे हा -L1 पलीकडे पाठवूया का आपण, 500 विल बी, हा जर का त्याच्यासोबत प्लस झाला तर आय विल राईट R + 5 L1 आहे की नाही. हा प्लस होईल ना, L1 कॉमन येईल, R + 5 L1. हे झालं इनिशियली. आफ्टर शंटिंग, शंट लावला पॅरल मध्ये, म्हणजे ह्या आर सोबत अजून एक आर काय केला बाळा, पॅरल मध्ये जोडला. मग ह्या आर सोबत तो आर जर का पॅरल आहे, हा आर ओहम तो आर ओहम, तर काय होईल बेटा R अपॉन 2 आहे की नाही, किंवा मल्टिप्लिकेशन आपण ऍडिशन कर, R² अपॉन 2R. अरे येस ऑर नो बेटा? सो R/2. गेटिंग? सो हे जे इक्विव्हॅलंट आहे ना, मी इथे डायरेक्ट करतो, यांचा इक्विव्हॅलंट किती येईल रे बेटा, बोलो R/2. सो आफ्टर शंटिंग लेफ्ट अपॉन राईट, आता बॅलन्सिंग पण चेंज झाली ना आफ्टर शंटिंग. अरे येस ऑर नो?
आफ्टर शंटिंग बेटा बॅलन्सिंग वॉज 1.6 L1. किती 1.6 L1 राईट. आणि मग उरलेली 100 मायनस 1.6 L1. येस ऑर नो बेटा. आर यू अंडरस्टँडिंग? चलो आफ्टर शंटिंग टॉप अपॉन बॉटम, सो 5 अपॉन न्यू बॅलन्सिंग लेथ 1.6 L1. ओके बेटा इज इक्वल टू top is r by 2 this time upon bottom 100 minus 1.6 L1. agree? ठीक. आता आपल्याला सोडवण्यासाठी सोपं कसं जाईल हे असं करून सोडवायचं का दिस अपॉन दिस. एक काम करू आपण याला म्हणू इक्वेशन 1. याला इथं घेऊ, याला मल्टिप्लाय करू. केलंय. येस. आपण ह्या टर्मला याच्यासोबत मल्टिप्लाय करू. सो 5 into 100 विल बी बघ 500 मायनस 1685 विच मीन्स 8 L1 डेसिमल पॉइंट आहे ना. इज इक्वल टू हा r/2 आहे त्याला 1.6 L1 गुणिले होईल. अरे यस ऑर नो बेटा. ओके आर काढायचं आहे आपल्याला ॲट एनी कॉस्ट. दिस इज इक्वल टू 2 ने भाग दे 0.8. सो बच्चा 0.8 R/L1 हे पुसतो मी. वाय सर? बिकॉज याला 1 म्हणू, याला 2 म्हणू आणि आता सोडू आपण हे. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? हे 1 आणि 2 आपल्याला फायनली आर काढायचा आहे ऍट एनी कॉस्ट. अच्छा त्यासाठी L1 निघणं लय गरजेचं आहे. मग एक काम करू बेटा आपण धिस इक्वेशन असं करू जेणेकरून काय होईल R/L1 हा फॅक्टरच कॅन्सल आउट होऊन जाईल. सो 1 डिवाइड बाय 2. 1 ची डावी साईड 500 मायनस 5L1. 2 ची डावी साईड 500 मायनस 8L1 इज इक्वल टू उजवी साईड R/L1 भागिले 0.8 R/L1. येस ऑर नो बेटा? आता हा जो R आहे त्या R सोबत गेला L1 सोबत कॅन्सल आउट होऊन जाईल. येस ऑर नो बेटा? चलो सिम्प्लिफाय करा आता 0.8. आता हे जे 0.8 आहे त्याला एक काम करू आपण त्याला थोडं सिम्प्लिफाय करून 8 करू. 8 केलं तर वरती 10 करावं लागेल आपल्याला. येस ऑर नो? बर म्हणजेच 2 पंचे 10 बेचोक 8. आता सिम्प्लिफाय कर 4 ने याला गुणा 500 गुणिले 4 किती झाले बेटा 2000 मायनस 4 25 20 L1 इज इक्वल टू 5 गुणिले 500 झाले 2500 मायनस 8 पंचे 40 L1. ऍग्री? हे बघ 4 गुणिले 500 2000 वजा 5 चोक 20 L1 इज इक्वल टू हा 5 गुणिले 5 2500 500 गुणिले 5 2500 वजा 8 पंचे 40 L1. ऍग्री? बेटा हा मायनस पलीकडे पाठव आणि तो अलीकडे असं काहीतरी कर ना. सो 2000 मधून 2500 गेले मायनस 5. लय फास्ट झालं का? हे बघ बेटा हा 2000 ते 25 अलीकडे घ्या. इथं ऑलरेडी मायनस 40 L1 आहे. हा निगेटिव्ह पलीकडे झाल्यावर प्लस 20 L1. 2000 मधून 2500 म्हणजे मायनस 500 इक्वल टू मायनस 20 L1. ओके बेटा दिस इम्प्लाइज जी लेंथ आहे ती ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह बघ मायनस मायनस प्लस. हा शून्य गेला 50 भागिले 2 म्हणजे 25. किती आली बाळा 25. कशामध्ये असणार आहे ही ऑब्विसली सेंटीमीटर. ऍग्री? अच्छा L1 आला. आता L1 ला उचलायचं आणि 1 मध्ये टाकायचं. आय विल गेट द आन्सर. स्क्रीनशॉट घे. झालं? सो L1 ला 25 सेंटीमीटर आहे ह्या इथे टाकून देऊ आपण अँड देन वी विल बी डन. सो L1 इज 25 सेंटीमीटर. ओके बेटा उचला इथे टाकून द्या.
सो 500 मायनस 5 L1 ला किती टाकायचंय 25 इज इक्वल टू R L1 ला टाकायचंय 25. सो 500 मायनस 25 अपाचं 125 इक्वल टू 25 R. 500 मधून 125 गेले 375 इज 25 R. R किती होईल बेटा 25 ने भाग द्या 25 एक 25 125 25 पाच 125 15 Ohm. B is the correct one. या स्क्रीनशॉट.